हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मी मुसळे सर. कंबाईन गट ब 2022चा जो एक पेंडिंगचा पेपर होता तो त्यातला भाषा पेपर 1 हा आज नुकताच पार पडलेला आहे. तर या पेपरमध्ये इंग्लिशचे 30 प्रश्न आलेले आहेत आणि या 30 प्रश्नांचं आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे विश्लेषण पाहूया. तर जनरली मोस्ट ऑफ दी क्वेश्चन जे आहेत हे अगदी जुन्या पॅटर्नप्रमाणेच आलेले आहेत. त्यामुळे हा जो काय पेपर आहे हा निश्चित तुम्हाला पुढच्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यातील बरेचसे पेपर त्यातले आलेले प्रश्न आणि ज्या नियमांवर आलेले प्रश्न आहेत ते नियम बऱ्यापैकी रिपीट झालेले आहेत. एक 2 ते 3 असे प्रश्न आहेत का ते थोडेसे आपल्याला संदिग्ध वाटतात, तर त्याविषयी पण आपण चर्चा करूया. आणि मोस्टली प्रश्न का जे अगदी नॉर्मल आहेत का जे इथून मागच्या पेपरच्या PYQच्या आधारे देखील सुटतात ते सुद्धा या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहूया. सगळ्यांनी हा जो लेक्चर आहे हा पुढच्या 40 मिनिटापर्यंत व्यवस्थितपणे समजून घ्या, जेणेकरून जे विद्यार्थी गट क आणि गट ब 2023ची एक्झाम देणार आहात, जेव्हा राज्यसेवा 2023ची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी हे डिटेल ॲनालिसिस हे खूप उपयुक्त पडणार आहे. तर या ठिकाणी प्रश्न कसे आहेत, त्यांची उत्तरं कशी देणं अपेक्षित होतं हे थोडं आपण सविस्तरपणे या ठिकाणी पाहूया. ॲक्च्युली माझ्याकडं सेट बीचा पेपर हाती आलेला आहे का जो सध्या टेलिग्रामवर अवेलेबल आहे, तोच पेपर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. त्यामुळे तुमच्याकडं सेट बीचा पेपर असावा. नसेल तर तुम्ही प्रश्न हे मॅच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला बाकीचे सेटचं जरी असेल तरी तुम्हाला तो उत्तरापर्यंत पोहोचता येईल. काय दिलेलं पाहायचं, द हजबंड अँड वाईफ नेक्स्ट डोअर म्हणजे पुढच्या डोअर म्हणजे पुढच्या घरातील जे काही हजबंड अँड वाईफ आहेत, बरोबर आहे, हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, हॅट कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. म्हणजे थोडक्यात काय, इथे तुम्हाला एक ईडीएम आलेली बघा, कॅट अँड डॉग. ॲक्च्युली ही ईडीएम ॲक्च्युली असं आहे, कॅट अँड डॉग लाईफ हा शब्द आहे, परंतु थोडंसं एक्झिस्टन्स हा लाईफच्या कॉन्टॅक्समध्ये. त्यामुळे तुम्ही कॅट अँड डॉग इथं तुम्ही शब्दशः जरी गेला तरी तुम्हाला उत्तर मिळू शकेल. अदरवाईज इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे कॅट अँड डॉग लाईफ. या अनुषंगाने जरी गेलं तुम्हाला सांगितलं फ्रिक्वेंटली कॉरल म्हणजे त्या दोघांमध्ये सतत भांडणं होत आहेत, असा अर्थाचा तुम्हाला या ठिकाणी पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय विचारलं, ते इडियम दिलेले कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स, ॲक्च्युली कॅट अँड डॉग लाईफ सिमिलर आहे, बरोबर आहे का, कंटिन्युअसली त्यांच्यामध्ये भांडण होत आहे, कॉरलिंग. तर या ठिकाणी तुम्हाला पाहायचं ॲनिमल एक्झिस्टन्स नाही होणार आहे, अनकल्चर लाईफ होणार नाही आहे, नेग्लिजिबल एक्झिस्टन्स पण होत नाही. तर बेसिकली प्रिपॅच्युअलचा अर्थ होतो कन्सिस्टन्सली किंवा फ्रिक्वेंटली, लक्षात ठेवायचं. सो फ्रिक्वेंटली कॉरलिंग म्हणजेच प्रिपॅच्युअल कॉरलिंग. तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं याचं उत्तर आहे. आणि कॅट अँड डॉग लाईफ ही इथून मागच्या पेपरमध्ये किमान 2 ते 3 वेळा येऊन गेलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न बिलकुल नवीन नाही आहे. मग त्यांनी वाक्य नवीन वापरल्यात, परंतु आलेली ईडीएम ही 100% जुनी आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्या ठिकाणी आयडेंटिफाय द व्हॉइस, चेंज द व्हॉइसचा प्रश्न ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. आत्तापर्यंत तुम्ही पार बॅक डेटेडला 2011 नाहीत, पार 84 पर्यंत जरी पेपर जरी पाहिले तरी एक विचारण्याची पद्धती आयोगानं आजही चेंज द व्हॉइसवरच्या प्रश्न विचारण्याची पद्धती फारशी बदललेली नाही. या ठिकाणी काय दिलेले बघायचं, तुम्हाला विचारले ऑप्शन शोधायचे, तुम्हाला ए आणि बी असे 2 वाक्य दिलेले पाहायचं. डू नॉट इन्सल्ट द पुअर. ॲक्च्युली हे जे वाक्य इम्पेरेटिव्ह आहे, डू नॉट लक्षात ठेवायचं. इम्पेरेटिव्ह जे वाक्य असतं त्याची सुरुवात ते क्रियापदानं होते. असं वाक्य जर निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह असेल तर सुरुवात तुमची डोंट किंवा डो नॉटनं होत असते, लक्षात ठेवायचं. आणि डो नॉट आणि डोंटच्या नंतर तसंही क्रियापद मूळ रूपातच येतं. ॲक्च्युली हे वाक्य ॲक्टिव्ह व्हायचं आहे, ज्या वाक्यामध्ये ॲटलिस्ट क्रियापद मूळ रूपात येतं किंवा B+V3 ह्या फॉर्मॅटमध्ये नाही, ते वाक्य ॲक्टिव्ह व्हायचं झालेलं आहे. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि हे ॲक्टिव्ह व्हायचं वाक्य आहे. ओके, त्यामुळे याला आपण ॲक्टिव्ह व्हाईस म्हणायला हरकत नाही. दुसरं दिलेले लेट द पुअर बी नॉट इन्सल्टेड. B+V3 हे वाक्य पॅसिव्हची रचना होती, लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला पॅसिव्ह व्हाईसचं ओळखण्याची सगळ्यात महत्त्वाची खूण की पॅसिव्ह व्हाईसमधलं जे काही क्रियापद असतं ते B+V3 ह्या फॉर्मॅटमध्ये असतं. आता हे अगदी कॉमन आहे, आता तुम्हाला जनरली माहितीच असेल असं अपेक्षित धरतो मी. त्यामुळे पहिले ॲक्टिव्ह आणि दुसरं पॅसिव्ह असा पर्याय तुम्हाला शोधायचं आहे. पहिलं पॅसिव्ह नाही आहे त्यामुळे हे गेलं. पहिले ॲक्टिव्ह आणि दुसरं पॅसिव्ह. पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं उत्तर क्लिअर निघतंय. बोथ ॲक्टिव्ह नाही आणि बोथ पॅसिव्ह सुद्धा नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर कन्फर्म आहे. बघायचं पुढचा प्रश्न दिलेला आहे, सी कास्ट असाइड ऑल शेम अँड एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड. मित्रांनो, कास्ट असाइड ही जी फ्रेझल वर्ब आहे ही या अगोदर येऊन गेलेली आहे. तर या ठिकाणी थोडासा एक विचारण्याची पद्धती जी आहे त्यांनी वाक्याचा जो काही कॉन्टेक्स्ट आहे लक्षात ठेवायचा, तर ह्या कॉन्टेक्स्टप्रमाणे प्रश्न विचारलेला आहे. तर ॲक्च्युली जर तुम्ही कास्ट असाइड या फ्रेझल वर्बचा डिक्शनरीमध्ये जर मिनिंग जर पाहिला तर तुम्हाला जनरली सरसर तुम्हाला सापडतो रिजेक्टेड. लक्षात ठेवा, रिजेक्टेड किंवा डिस्कार्डेड. काय अर्थ निघतो तुमचा, डिस्कार्डेड. लक्षात ठेवायचं, डिस्कार्डेड ऑर रिजेक्टेड.
हा सरळ सरळ मिनिंग तुम्हाला डिक्शनरीमध्ये निघणार आहे. त्यामुळे एक मोस्ट प्रोबॅबिलिटी आपल्याला रिजेक्टेडला मार्क द्यायला हरकत नाही आहे. पण वाक्याचा कॉन्टॅक्ट जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिला तर तुमच्या लक्षात येतं सी कास्ट असाइड म्हणजे तिनं रिजेक्ट केलेले काय ऑल शेम. शेम म्हणजे तिला वाटणारं जे काही आता शेम आहे, बरोबर आहे की नाही, तर ते शेम तिनं रिजेक्ट केलेली. आता शेम कशी रिजेक्ट करणार, हा थोडासा कॉन्टॅक्टचा जर भाग जर विचार केला तर हा जो डिस्कार्डेड हा जो शब्द आहे, डिस्कार्डेड यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो थोडक्यात आपण दुर्लक्षित करणे, बरोबर आहे. ज्याला आपण म्हणूया लाज लज्जा ह्या ज्या गोष्टी आहेत तिनं थोड्याशा दुर्लक्षित केलेल्या आहेत, त्यांना पूर्णपणे रिजेक्ट केलेलं आहे. आणि तिचा जो बॉयफ्रेंड आहे तुझ्यासोबत ती गेलेली किंवा त्याच्यासोबत ती झालेली. सो या ठिकाणी कास्ट असाइडला डिस्कार्डेडलाच आपण निग्लेक्टेड सुद्धा म्हणू शकतो. तर निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्षित करणे. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो का तिची जी काय आता शेम आहे, लाज लज्जा वगैरे असेल ते तिनं तिच्याकडे जरा वेळ दुर्लक्षित केलेलं आहे की कुठल्याही गोष्टींचं तिनं आता भय बाळगायचं सोडून दिलं आणि या सगळ्या गोष्टीला तिनं मागं टाकून तिनं तिचा जो बॉयफ्रेंड आहे त्यासोबत गेलेली. त्यामुळे या ठिकाणी थोडंसं काय झालेलं आहे, जर तुम्ही डिक्शनरीच्या कॉन्टॅक्च्युअली जर गेला तर मित्रांनो 1 आणि 2 ही दोन्ही उत्तरं थोडीशी पॉसिबल आहेत. तर फॉरगेट म्हणजे विसरणे तर असं होणार नाही, टॉलरेट म्हणजे सहन करणे हे पण होणार नाही. सो या ठिकाणी निग्लेक्टेड किंवा रिजेक्टेड तर इथं मोस्ट प्रोबॅबिलिटी तुम्हाला जर द्यायची असेल तर तुम्हाला 1 नंबरला द्यायला हरकत नाही आहे. परंतु थोडंसं कॉन्टॅक्च्युअली म्हणजे तसा अर्थाप्रमाणे रिजेक्टेड पण चुकीचं वाटत नाही. त्यामुळं हा जो प्रश्न आहे हा थोडासा संदिग्ध आहे. जसं गेल्या वर्षी 2021चा सुद्धा एक पेपर आहे, त्यामध्ये वर्कआउट ही फ्रेझल व्हर्ब आली होती आणि तिचा कॉन्टॅक्टप्रमाणे मिनिंग विचारला होता. तर त्या ठिकाणी काय झालं होतं मित्रांनो, तर इथं वर्कआउटप्रमाणे 2-2 उत्तरं निघायची. त्यामुळे शेवटी 2021 गट ब चा पेपर आहे, त्यातली फ्रेझल व्हर्बवरचा प्रश्न आयोगानं नंतर सेकंड आन्सर कीमध्ये कॅन्सल केला. तर ती एक पार्श्वभूमी आहे. परंतु थोडं कॉन्टॅक्च्युअली तुम्हाला निग्लेक्टेडला चुकीचं देऊ शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. दुसरी अर्थाप्रमाणे रिजेक्टेड हे पण चुकीचं नाही. त्यामुळे याच्यामध्ये 2 उत्तरांमध्ये संदिग्धता आहे हे इतकं क्लिअर आहे. त्यामुळे 1 किंवा 2 याच्यामध्ये तुम्हाला उत्तर एक डिफाईन होऊ शकतं. त्यामुळे याचं उत्तर शक्यतो आपण आयोगावर सोडूया, पण मोस्टली मला ए उत्तर मोर ॲक्युरेट वाटतं. पण त्याचबरोबर रिजेक्टेड हे चुकीचं वाटत नाही, हे लक्षात ठेवायचं. सो याच्यामध्ये थोडी संदिग्धता आहे. त्यामुळं ह्या प्रश्नाबाबतीत तुम्ही काही गोष्टी नोटीस करा. पुढचा दिलेला आहे आयडेंटिफाय द काइंड ऑफ नाऊन. मित्रांनो हा प्रश्न अगदी सोपा आहे आणि ज्याला आपण म्हणू शकतो की इझिली आपल्याला उत्तरात येणं अपेक्षित होतं. बघायचं द टेबल इज मेड ऑफ वूड. मित्रांनो लक्षात ठेवायचं मेड ऑफ ही फ्रेज आलेली आहे तुमच्या वाक्यामध्ये. मेड ऑफ म्हणजे चहापासून बनले जाणे. मेड ऑफच्या नंतर जे शब्द येतो नाऊन येतं तर तो जनरली असलं पाहिजे तुमचं मटेरियल. काय असलं पाहिजे मटेरियल. मटेरियल म्हणजेच काय का ज्याच्यापासून मटेरियल इट मीन्स अ सबस्टन्स फ्रॉम विच अदर थिंग्स आर मेड. बेसिकली ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या मटेरियल नाऊनमध्ये जातात. कशामध्ये जातात मटेरियल. तर मग वूड ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो लाकूड, तर लाकूड हा मटेरियल नाऊनमध्ये येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं एक्झॅक्ट उत्तर येत आहे. पुढचं बघायचं विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज रॉंग ऑर इनकरेक्ट. आपल्याला चुकीची वाक्य त्यांनी विचारलेली की शोधायचे आहेत आपल्याला, बरोबर आहे की नाही. मग आता या ठिकाणी बघायचं दोज सॉर्ट ऑफ मेसेजेस आर नॉट टू माय टेस्ट. दोज सॉर्ट ऑफ मेसेजेस इज नॉट टू माय टेस्ट. आता एक गोष्ट तर या ठिकाणी क्लिअर झालेली आहे की या ठिकाणी दोज हा प्लुरल आहे, मेसेजसुद्धा प्लुरल आहे. फक्त आता इथं एक छोटासा प्रश्न असा आहे का दोज हा प्लुरल असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पुढचा जो सॉर्ट ऑफ आहे त्यामध्ये इथं सॉर्ट्स ऑफ पाहिजे होतं. जसं आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो मित्रांनो काइंड्स ऑफ प्लुरलसाठी बोलतो, बरोबर काइंड्स ऑफ. तसा तिथं सॉर्ट्स ऑफ बोलायला सुद्धा हरकत नाही, लक्षात ठेवायचं. पुढे तसंही नाम अनेक वचनी आहे, क्रियापद अनेक वचनी येणं अपेक्षित होतं. त्यामुळे ते पहिलं तसं चुकतं आहे, सेकंड पण चुकतं आहे. त्यामुळे बोथ ए अँड बी आर इनकरेक्ट असं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर देणं अपेक्षित होतं. तर असा एक पॉसिबिलिटी स्ट्रॉंग आहे पर्याय क्रमांक 4ला लक्षात ठेवा. पुढचं दिलेलं आहे व्हाय डीड ही पनिश यू. आता हे वाक्य तुमचं ॲक्टिव्ह व्हायचं आहे, तुम्हाला पॅसिव्ह व्हायचं विचारलं आहे, पण हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह विचारलं आहे. पहिली गोष्ट हे जे WH वर्ड आहे तर त्या WH वर्डनीच तुम्हाला पॅसिव्ह व्हायची सुरुवात करायची आहे, लक्षात ठेवायची. जनरली हो जर आला तर त्याचा बाय होमने सुरुवात करतो किंवा होणे सुद्धा सुरुवात केली जाते. विचने जर केली तर जनरली आपण बाय विच असं सुरुवात करत असतो. बाकीच्या WH वर्ड ॲज इट इज कॅरी होतात. तर या ठिकाणी दिलेले आहे. आता ज्या अर्थी तुमच्या वाक्यात डीड आलं ना मित्रांनो ते वाक्य साध्या भूतकाळातले.
सो डीड जर तुमच्या वाक्यात असेल, अशा वाक्याचा पॅसिव्ह वॉइस करताना वॉज किंवा वेअर पैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतं. कशापैकी? ऑज किंवा वेअर. आणि एक कशावरून डिसाईड होतं? तुमच्या वाक्यातल्या कर्मावरून. यू हा प्लुरल झाला, लक्षात ठेवा. म्हणजे यू हा सिंग्युलर किंवा प्लुरल कसाही जरी असेल तर त्याच्यानंतरचं क्रियापद आपण मोस्टली प्लुरल घेतो. त्यामुळे या ठिकाणी यू वेअर वॉज तर येणार नाही, त्यामुळे 2 आणि 4 गेलेलं आहे. वाय यू वेअर आणि वाय वेअर यू. आता पहिली गोष्ट, हे वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये जो सब्जेक्ट असतो, पॅसिव्ह व्हायचा असो किंवा ॲक्टिव्ह व्हायचा असो, तो जनरली हेल्पिंग व्हर्बच्या नंतर आणि मेन व्हर्बच्या आधी घ्यावा लागतो. त्यामुळे इथं वेअर यू ही रचना मोर ॲक्युरेट येते. त्यामुळे सी उत्तरात येणं अपेक्षित आहे. सी पर्याय क्रमांक 3 मध्ये. तो हे उत्तर एक्झॅक्ट आहे, त्यात चुकण्याची शक्यता नाहीच आहे. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी डॉट डॉट. आता अगदी ज्याला आपण म्हणू शकतो हा कॉमन सेन्स आहे, याला काही पुस्तक वाचण्याची आवश्यकता नव्हती. आपल्याला हा अँटोनिमसाठी विचारला आहे. कम्प्लीट द सेंटेन्स चुजिंग द करेक्ट अँटोनिम. लक्षात ठेवायचं अँटोनिम. आता ट्रॅजिक म्हणजे सॅड, दुःखी अशा अर्थानं तुम्ही घेऊ शकता. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी डॉट डॉट. म्हणजे जर ट्रॅजिकच्या अपोजिट जर घ्यायचं असेल तर एक कॉमन सेन्स आहे, तुम्हाला कॉमिकला मार्क करायला हरकत नाही. बरोबर आहे का? रेडिक्युलस होत नाही आहे, फुलिश पण होणार नाही, आयडिओटिक पण होणार नाही. तर या ठिकाणी कॉमिक हा पर्याय अगदी तुमचा बरोबर येतोय. सी वॉज ऑलवेज सॉलिसिटस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स. आता या ठिकाणी तुम्हाला सॉलिसिटस हा जो शब्द दिलेला आहे, याला काय विचारलं? तुम्हाला करेक्ट मिनिंग विचारलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं तुम्हाला सिनॉनिम्स विचारले, लक्षात ठेवायचं. तर सॉलिसिटेट याला आपण म्हणतो रिलेटेड टू, कन्सर्न विथ समबडी ऑर समथिंग. कन्सर्न ज्याशी संबंधित असले वगैरे. स्ट्रॉंग होणार नाही, रिलायबल पण होत नाही आहे, काइंड पण होत नाही. या ठिकाणी कन्सर्न हा पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं उत्तर आहे. संबंधित असणे अशा अर्थानं तुम्ही घ्या. आता इथं बघायचं पुढे आर्टिकलचा क्वेश्चन दिलेला आहे. अगदी सरळ आणि साधा प्रश्न आहे. ही इज डॉट डॉट बायोलॉजिस्ट. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही वाक्यामध्ये आर्टिकलचा नियम आपण वाचला असावा 100%, का ज्यावेळेस ज्याला आपण म्हणू शकतो ट्रेड, आपण म्हणू शकतो ट्रेड म्हणजे एखाद्या व्यक्तीचा व्यवसायाचा उल्लेख जर वाक्यात असेल तर व्यवसायाच्या उल्लेखाचं म्हणजे नामाच्या अगोदर तुमच्या वाक्यामध्ये ए किंवा ॲन आर्टिकल घेत असतो. त्यामुळे ही इज अ बायोलॉजिस्ट ही एक्झॅक्टली उत्तराची रचना आहे. त्यामुळे ए उत्तर पहिल्या म्हणजे ए साठी येणं अपेक्षित आहे. या ठिकाणी ॲन गेला, या ठिकाणी द गेला आणि इथे सुद्धा द गेलेलं आहे. लक्षात ठेवायचं, अगदी क्लिअर आहे. त्यामुळे एकामध्येच उत्तर निघत आहे. आणि उरलेलं म्युझिक इज डॉट डॉट फूड ऑफ लव. इथं फूड ऑफ, इथं ऑफची रचना आल्यामुळे मोस्टली आपल्याला दचा वापर मोर ॲक्युरेट होतो. त्यामुळे या ठिकाणी ए आणि म्हणजे ए आणि द पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं क्लिअर आहे. 60 नंबरचा प्रश्न बघा. स्टॉईक इज अ पर्सन. आता हा प्रश्न नवीन नाही, किमान लक्षात ठेवायचं. पर्यायांमध्ये आलेला प्रश्न शब्द आणि प्रश्नामध्ये आलेला जर प्रश्न जर आत्तापर्यंत म्हणजे 2011 ते 2022 पर्यंत जर पेपर जर चालले, किमान 8 ते 9 वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे, म्हणजे हा शब्द येऊन गेलेला आहे. इट इज स्टॉईक इज अ पर्सन हु इज इंडिफरंट टू पेन अँड प्लेजर. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर निघतं आहे. सरळ आहे, खूप आहे. आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्सेस. स्पष्टपणे काय विचारले तुम्हाला? इनकरेक्ट विचारले, तर इनकरेक्ट शोधायचं. पाहूया. द सिल्वर इज अ प्रेशियस मेटल. आता या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर होती. द सिल्वर हा शब्द मटेरियल नाऊन आहे आणि मेटल हा शब्द कॉमन नाऊन आहे. कॉमन नाऊनच्या आधी आर्टिकल येतं, बरोबर आहे की ते ए आर्टिकल आलेलं आहे आणि द कॉमन नाऊनच्या आधी आर्टिकल आलेलं आहे. आता एक धातू आहे म्हणून ए आर्टिकल या ठिकाणी बरोबर आलं. आपल्याला माहिती आहे आर्टिकल आणि नाऊन याच्यामध्ये जो शब्द असतो तो ॲडजेक्टिव्ह असतो, इथपर्यंत ठीक आहे. परंतु ज्यावेळेस सिल्वर हा मटेरियल नाऊन आहे याच्या आधी आपण द आर्टिकल वापरत नाही. म्हणजे द आर्टिकल येऊ शकतं मटेरियल नाऊनच्या आधी जेव्हा ते मटेरियल नाऊन विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा प्लेसच्याच कॉन्टॅक्ट्समध्ये येतं, त्या ठिकाणी द आर्टिकल येतं. जेव्हा मटेरियल नाऊन जनरल सेन्सने येतं त्या ठिकाणी आपण आर्टिकल वापरत नाही. सो तुमचं द आर्टिकल हे चुकीचं आहे. पहिलं वाक्य चुकलं. दुसरं, ही इज स्टडिंग इन द युनिव्हर्सिटी अशी रचना कधीच होत नाही मित्रांनो. जनरली युनिव्हर्सिटी जर स्पेसिफिक युनिव्हर्सिटी नाहीच आहे. सो या ठिकाणी द आर्टिकल चुकीचं, या ठिकाणी ए आर्टिकल यायला पाहिजे. आणि जनरली कॉन्टॅक्टप्रमाणे इन ऐवजी या ठिकाणी ॲट अशी रचना पाहिजे, प्रेपोशन ॲट अ युनिव्हर्सिटी. लक्षात ठेवायचं. सो या ठिकाणी हे आर्टिकल सुद्धा चुकलेलं आहे. म्हणजे ए आणि बी चुकीचं झालेलं आहे. तिसरं पाहूया आपण काय. ही वॉज ॲबसेंट फॉर द लास्ट 2 days. गेल्या 2 दिवसापासून तो ॲबसेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या ठिकाणी जर तुमचं वाक्य भूतकाळात दिलेलं आहे
होता बोललं तर हॅड बीन वापरा, वर्तमान घ्यायचं असेल तर हॅज बीन. ॲटलिस्ट तुमचं वाक्य एक तर पास्ट परफेक्ट किंवा पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअसच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला अपेक्षित होतं. त्यामुळे या ठिकाणी तसं जर विचार जर केला तर सी सुद्धा चुकीचंच आहे. आता बघा ए आणि बी इनकरेक्ट जर दिलं तर एकमध्ये उत्तर निघतं आहे, पण सी सुद्धा चुकीचं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे सी जर चुकीचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे करायचे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सी जर या ठिकाणी दिलेलं असेल तर इथं तुम्ही पाहू शकता सी एकाच ठिकाणी आहे. बरोबर आहे की नाही? मग सी जर याच्यामध्ये सगळ्या पर्यायांमध्ये फक्त 2मध्येच आहे तर एच्या बाबतीत काय? ए तर कंप्लीट चुकीचं आहे. बरोबर आहे का? आता एला जर उत्तरात घ्यायचंच असेल तुम्ही दुसऱ्या पद्धतीने एकदा चालून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ए तर कंप्लीट चुकीचं आहे, अगदी 100%, त्यात काय चुकीचं नाही. ए चुकलेलं आहे म्हणजे ए कुठे आहे, ए या ठिकाणी आहे आणि ए या ठिकाणी आहे. बरोबर आहे की नाही? पण 4मध्ये फक्त ओनली ए बोलतंय म्हणजे तिचं फुल स्टॉपच झाला, म्हणजे बाकीचे बरोबर पाहिजे. परंतु या ठिकाणी बी सुद्धा चुकीचं आहे, म्हणजे याच्यात बी नाही आहे म्हणजे हे सुद्धा गेलं. याच्यात ए नाही म्हणजे हा पण पर्याय गेला, याच्यात ए नाही म्हणजे हा पण पर्याय गेला. त्यामुळे जर फक्त याला जर बरोबर द्यावं तर सी जे आहे हे चुकीचंच वाटतंय. बरोबर आहे की नाही? त्यामुळे इथे सुद्धा या प्रश्नाच्या बाबतीत संदिग्धता आहे. म्हणजे आयोगाने तशा प्रकारचे प्रश्न म्हणजे उत्तर तसे पर्याय अवेलेबल नाही केल्यामुळे हा प्रश्नसुद्धा मला खूप संदिग्धता वाटतोय. याचं म्हणजे हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो जर आपण त्या पद्धतीने तसा जर आयोगाकडे जर आपण माहिती पुरवली. बरोबर आहे? तर हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. ओनली ए अँड बीमुळं सी बरोबर येतं आहे, पण सीमध्ये काळ चुकीचा दिलेला आहे. ठीक आहे, तो या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि जर आयोगाने इन केस स्टेवसला जर नाहीच मान्य जर केलं तर ए आणि बी साठी पर्याय क्रमांक 1 उत्तर आयोगाचं 100% असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आन्सर की येईल त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट दिसेल की उत्तरामध्ये ए असेल. परंतु जर नंतर आपण जर ऑब्जेक्शन घेतलं तर हा प्रश्न कॅन्सल व्हायला 100% पाहिजे. पुढे बघायचं आता, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इनकरेक्ट. तुम्हाला इनकरेक्ट विचारलेले आहे. बरोबर आहे? विच वन ऑफ द ची रचना आलेली म्हणजे एकच वाक्य तुम्हाला शोधायचं इनकरेक्ट आहे. बरोबर का? इट इज नथिंग एल्स दॅन ॲरोगन्स. इट इज नथिंग एल्स बट ॲरोगन्स. नथिंग बटची रचना असते मित्रांनो, नथिंग बट लक्षात ठेवायचं. त्यामुळे बी बरोबर आहे, ए चुकीचं आहे. ओनली ए इज इनकरेक्ट आणि बी इज करेक्ट असं म्हणायला हरकत आहे का? बरोबर आहे की नाही? बरं, पहिलं चुकीचं आहे, दुसरं हे आहे. बरोबर. एक्सप्रेशन इज इनकरेक्ट विचारले. ए इज करेक्ट आहे का? तर नाही आहे. बोथ इनकरेक्ट आहे का? तर नाहीच आहे. बोथ करेक्ट आहे का? हे पण नाही. पर्याय क्रमांक 1मध्ये उत्तर तुमचं क्लिअर आहे. पुढचं, आय शाल से धिस ऑन हर फेस. आय शाल से धिस टू हर फेस. टू से समबडी टू फेस असं रचना होते. जनरली सेच्या नंतर आपल्याला टू समवन्स फेस अशी रचना तुमची तयार होणार आहे. लक्षात ठेवायचं. टू से समवन्स फेस समजून घ्यायचं. इथं टू आर्टिकल येणं, प्रिपोजिशन येणं गरजेचं आहे. त्यामुळं बी उत्तरात यायला पाहिजे. मग बी तुमचं हे दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे बघायचं ए इनकरेक्ट आहे आणि बी करेक्ट आहे. पण तुम्हाला काय विचारले, रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज इनकरेक्ट. तुम्हाला एकाच्याच विषयी विचारलेले, विच वन ऑफ देम इज इनकरेक्ट. तर इथं तुम्हाला बी इनकरेक्ट आहे. काय तुम्हाला इथे ए इनकरेक्ट आहे आणि बी करेक्ट आहे. मग जर ए इनकरेक्ट जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी ए इज इनकरेक्ट तुम्हाला असं पण उत्तर देता येतं. बरोबर आहे की नाही? पण आयोगाने काय केलं, या ठिकाणी करेक्टचा पर्याय दिलेला आहे. आता तुम्हाला प्रश्नात विचारले की इनकरेक्ट शोधा. मग जर इनकरेक्ट शोधाचं इथं तुम्हाला पर्याय असे कसे काय दिलेले आहे, हा पण एक प्रश्न पडतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, सेंटेन्सेस करेक्ट किंवा इनकरेक्ट शोधायचे, पर्याय नाही. त्यामुळे इथे परत एकदा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे सेंटेन्स इनकरेक्ट किंवा करेक्ट जर पाहायचं असेल, लक्षात ठेवायचं. त्यांनी आता हा असा तसा नॉनसेन्स पर्याय टाकलेला आहे. पण जर तसा जर विचार केला तर ए इज इनकरेक्ट म्हणायला हरकत नाही आहे. पर्याय क्रमांक 3मध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. ए इज करेक्ट आहे का? नाही. बरोबर आहे. बी इज इनकरेक्ट आहे का? तर त्याला आपण म्हणू शकतो तो बी इज करेक्ट आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे बी इज इनकरेक्ट असं होणार नाही. बी इज करेक्ट आहे का? तर बी इज करेक्ट आहे. बरोबर आहे. पण आपल्याला इनकरेक्ट विचारलं त्यामुळे ए इज इनकरेक्ट असं म्हणू शकतो तुम्ही. त्यामुळे एक थोडासा इथे जे पर्याय त्यांनी जे अवेलेबल केलेले आपल्याला, याच्यामध्ये थोडंसं ट्विस्ट आहे, म्हणजे संदिग्धता आहे. परंतु तरी पण त्यांनी जर ग्रँटेड करून जर उत्तर जर द्यायचं ठरलं तर पर्याय क्रमांक 3 यायला अपेक्षित आहे. लक्षात ठेवा. अदरवाईज थोडंसं इथं पर्यायांमध्ये सुद्धा संदिग्धता ह्या प्रश्नाच्या आहे, एवढं पण लक्षात ठेवायचं.
पुढे दिलेलं आहे, इट हॅड बीन रेनिंग सिन्स 8 o'clock धिस मॉर्निंग. इट हॅज बीन रेनिंग, या ठिकाणी जर तुम्ही वाक्याची रचना जर पाहिली तर हॅव किंवा हॅज तुमच्या वाक्यात आलेलं आहे. पुढे बीन प्लस V4 आलेलं आहे. म्हणजे तुमचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना या ठिकाणी स्पेसिफिक झालेली आहे. आता तुम्हाला विचारलं आहे की द टेन्स यूज इन द सेंटेन्स अबाव इज, तुमच्या वाक्यामध्ये कोणता टेन्स आहे. या ठिकाणी बघायचं, प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द प्रेझेंट टेन्स. इथं परफेक्ट प्रोग्रेसिव्ह आहे, परफेक्ट कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस म्हणजेच प्रोग्रेसिव्ह. म्हणजे इथं तुमचा प्रोग्रेसिव्ह फॉर्म जर बोललं प्रेझेंटचा तर प्रेझेंट कंटिन्युअस होणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये एम इज आर येणार आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं हे उत्तर येणं अपेक्षित नाही आहे. पास्ट फॉर्म ऑफ द परफेक्ट टेन्स तर होणार नाही आहे, बरोबर आहे की नाही. पास्ट फॉर्म आणि परफेक्ट टेन्स असं होत नाही आहे, म्हणजे तुमचं पास्ट होतच नाही आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पण होणार नाही, कारण इथं कंटिन्युअस ॲक्शन आहे. त्यामुळे 3 पण गेला. आपको 4 नंबरचं उत्तर येणं अपेक्षित आहे. प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स आहे. आता एक्झॅक्टली त्यांनी दिलं नाही का हा प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट का फ्युचर परफेक्ट, परंतु हा टेन्स परफेक्ट आहे आणि तो परफेक्टचा कंटिन्युअस आहे, म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. असं जर उत्तरात जर गेलं तर पर्याय क्रमांक 4 उत्तर येणं अपेक्षित आहे. पुढचं दिलेलं आहे सबऑर्डिनेट. सबऑर्डिनेट ज्याला आपण म्हणू शकतो की लॉवर, इन्फेरियर टू समवन और समबडी, ज्याला आपण गौण, उप असं म्हणू शकतो. सबऑर्डिनेट डॉट डॉट दी ऑर्डर्स ऑफ देअर सुपेरियर. सुपेरियर म्हणजे त्यांच्यापेक्षा उच्च पदस्थ सिनियर लोकांची ते जे सबऑर्डिनेट आहे त्यांनी ऑर्डर कॅरी केल्या पाहिजे, फॉलो केल्या पाहिजे. त्यामुळे कॅरी ऑन इट मीन्स टू कंटिन्यू. कंटिन्यूचा अर्थ निघत नाही. कॅरी ऑफ इट मीन्स टू विन असा पण अर्थ निघत नाही आहे. कॅरी वेट पण नाही. कॅरी आउट तुमचं उत्तर येतं. कॅरी आउट इट मीन्स टू इम्प्लिमेंट. काय करते, इम्प्लिमेंट करणे. म्हणजे एखाद्याने जर आज्ञा दिलेली असेल, ऑर्डर दिलेली, ते इम्प्लिमेंट करायची, म्हणजे तुम्ही वापरात घ्यायचं. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर तुमचं करेक्ट आहे. रीड द सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ द टू इज इनकरेक्ट. करेक्ट फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. खूप छान प्रश्न बनवलेला आहे. असा पॅटर्न हा माझा ड्रीम आहे. आणि इथून मागच्या जे काही टेस्ट सिरीज झालेली स्टेप अप अकॅडमीमध्ये तर मी असे अनेक प्रश्न या ठिकाणी टाकलेले. तुम्हाला हा जो प्रश्न दिला पाहिजे, द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर द डॅमेजेस टू माय स्कूटर. द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर द डॅमेज टू माय स्कूटर. या ठिकाणी 2 शब्द दिले मित्रांनो, डॅमेज लक्षात ठेवायचं आणि दुसरा दिलेला आहे डॅमेजेस. मग आता जनरली ही एक गोष्ट की अनेक गोष्टी असा मेन गृहीत धरतो. तर जनरली आपल्याकडं पुस्तकामध्ये सुद्धा याच्यावर माहिती आहे. जनरली डॅमेज हा जो शब्द आहे हा मोस्टली अनकाउंटेबल नाऊन आहे, लक्षात ठेवायचं. डॅमेज हा शब्द, जसा वर्क हा शब्द सुद्धा आहे बघायचा, वर्क हा शब्द सुद्धा अनकाउंटेबल आहे. पण वेगळ्या अर्थानं वर्क्स जर केलं जर आपण तर याचा असं म्हणतो काइंड ऑफ लिटरेचर, काइंड ऑफ आपण म्हणू शकतो समथिंग, बरोबर. वर्क्स ऑफ विल्यम शेक्सपियर म्हणजे विल्यम शेक्सपियरचं जे काही कार्य असेल ते, असा वेगळ्या अर्थानं घेतलं तर हे प्लुरल होतो, अदरवाईज हा एक वचनी होणार आहे. तसा डॅमेज ज्याला आपण म्हणू इंजुरी, लक्षात ठेवायचं. पण डॅमेजचा अर्थ जर बदलला, डॅमेजेस जर केला तर त्याला आपण म्हणू शकतो कम्पेन्सेशन टू बी पेड फॉर. एखाद्या इंजुरीसाठी, डॅमेजसाठी जे कम्पेन्सेशन, नुकसान भरपाई देतो त्याला डॅमेजेस बोललं जातं. तर या अर्थानं तुमचं पहिलं वाक्य बरोबर आहे. तर तुम्हाला मी माझ्या बॅचमध्ये हे सगळे तुम्हाला कलेक्टिव्ह नाऊनची लिस्ट दिलेली आहे. ही माझ्या नोट्समध्ये सुद्धा आहे आणि मी वर्गात सुद्धा दिलेली आहे. बघायचं, अकोमोडेशन हा ब्रिटिश इंग्लिशमध्ये, लक्षात ठेवायचं, हा अनकाउंटेबल नाऊन आहे. तो मे बी दुसऱ्या इंग्लिशमध्ये म्हणजे अमेरिकन वगैरे तो काउंटेबल कन्सिडर होतो, पण इथं ब्रिटिश इंग्लिशमध्ये अकोमोडेशन हा एकवचनीच आहे, अनकाउंटेबल आहे. तसंच हे ॲडवाईस ज्यामध्ये सी आहे, अप्लाउज आहे, बॅगेज आहे, बिहेवियर आहे, ब्रेड आहे, बरोबर आहे की नाही, कॅम्पिंग आहे, कॅश आहे, क्लोदिंग आहे, असे बरोबर आहे. इथं ते डॅमेज हा एक शब्द आलेला आहे, एज्युकेशन आम्ही बोल्ड ऑलरेडी केलेला आहे आणि वर्क हा एक शब्द आहे. का ते जनरली आपल्याला अनकाउंटेबल आहे. याच्यावर बघा, तुम्ही जर इथून माग जर पाहिलं, फर्निचरवर आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेले, ॲडवाईसवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे, लगेजवर प्रश्न विचारलेले आहे, मशिनरीवर प्रश्न आलेले आहे, मनीवर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे, न्यूजवर प्रश्न विचारलेला आहे, पे म्हणजे वेजेसवर प्रश्न विचारलेला आहे, सिनरीवर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे, वर्कवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, ट्रॅफिकवर सुद्धा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे, थंडरवर सुद्धा प्रश्न विचारून गेलेला आहे,
वेदरवर सुद्धा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. मग जर ह्या पद्धतीनं जर पाहिलं, लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला जाणवेल की बऱ्यापैकी शब्दांवर आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारलेले. त्याच्यातला हा एक शब्द आहे डॅमेज. त्यामुळे डॅमेजचा तुम्ही नोटीस करू शकता. डॅमेजेस मीन्स मनी पेड इन कम्पेन्सेशन. तर डॅमेजेस हा तुम्ही प्लुरल नाऊन तुम्ही कन्सिडर करता जेव्हा त्याचा अर्थ नुकसान भरपाई असा होतो तेव्हा. अगदी तसा तुमचा वर्क शब्द आहे. वर्क्स कॅन मीन फॅक्टरी ऑर स्टील वर्क. म्हणजे एखादं तुम्ही कार्य करता, ते कार्य तुम्ही वर्क्स असा अर्थ घेऊ शकता. अदरवाईज द वर्क्स ऑफ शेक्सपियर, जसं आपण एखाद्या व्यक्तीचं कार्य असा गृहीत धरू शकता. जरी द वर्क हा नॉर्मल कॉमन अर्थाने घेतला तो अनकाउंटेबलमध्ये येतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. तुम्ही पुढे दिलेले बघायचं आता. सो या ठिकाणी तुमचं जे उत्तर जे आहे लक्षात ठेवायचं, डॅमेजेस तुमचा बरोबर आहे. आणि स्कूटर डॅमेज झाली तिचं कम्पेन्सेशन म्हणजे डॅमेज नाही, डॅमेजेस पाहिजे. ए उत्तरात येणं अपेक्षित आहे. तर आपल्याला इनकरेक्ट विचारले, तो ए इज करेक्ट आणि बी इज इनकरेक्ट. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं 100% बरोबर आहे, अजिबात चुकणार नाही. हे खात्रीशीर तुम्हाला सांगतो. तुम्हाला लिस्ट दाखवलेली आहे, तर ह्या लिस्टमधलेच हे शब्द ऑलरेडी येऊन गेलेले आहेत पेपरला. आणि तसेच तुम्हाला उदाहरणं सुद्धा दिलेली आहे. ही रिसिव्ड डॅमेजेस फॉर हिज इंजुरी. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस बघायचं. दे रिसिव्ड 100 बेल्स ऑफ कॉटन. बेल म्हणजे गठ्ठा, भेळा. तर ॲक्च्युली इथं समान अर्थाचे म्हणजे प्रोनाउन्सिएशन शब्द आहेत. इथं बेल आलेला, इथे पण बेल आला, इथे पण बेल आलेला आहे. याला आपण होमोनिम म्हणतो. टॉपिक हा तुमचा कुठला आहे? होमोनिम हा टॉपिक आहे तुमचा, लक्षात ठेवायचं. तर याच्यावरचा हा प्रश्न आहे. तर बेल, BALE, तर बेल म्हणजे भेळा, गठ्ठा. तर जो कॉटन आहे, कॉटन म्हणजे कापसाचा गठ्ठा ना, म्हणजे भेळा असं बोलतो जातो. तर बेल हा शब्द तुमचा बरोबर आहे अर्थाप्रमाणे. आता 100 आहेत, 100 गठ्ठे प्लुरल झालं म्हणून बेलचं बेल्स केलेलं आहे, हे बरोबर आहे. ही वॉज रिलीज्ड ऑन बेल. रिलीज म्हणजे सुटका होणे, एखाद्या व्यक्तीची सुटका झालेली. कशावर? बेलवर, म्हणजे जामीन. आता हा लिगल वर्ड आहे बेल. तर जामीन या अर्थाने BAIL ही रचना सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे बी सुद्धा बरोबर येणं अपेक्षित आहे. द पिऊन रिंग्स द बेल ॲट 5 PM. म्हणजे स्कूल आहे, शाळा आहे वगैरे, जेव्हा सुटते त्यावेळेस तो बेल वाजवतो. बरोबर आहे. आपल्याला माहितीच आहे जनरली की तास संपला, एखादा तास संपल्याच्या नंतर बेल वाजवली जाते. नंतर आपण नेक्स्ट लेक्चरकडे जातो ह्या पद्धतीनं. तर जे बेल वाजवणे आपण घंटा म्हणतो, तो घंटा किंवा घंटी वाजवणे. तर या ठिकाणी बेलचं स्पेलिंग चुकलेलं आहे. इथं पाहिजे होतं BELL. खूप साधा प्रश्न आहे. आत्ता जो काही डिपार्टमेंटल ASO झालेला आहे, तर डिपार्टमेंटल ASO मध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा एक प्रश्न आलेला आहे. त्यामुळे पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवा. PYQवर तुमची नुसती कमांड असून उपयोग नाही, म्हणजे तुम्हाला नुसते PYQ सॉल्व्ह करून उपयोग नाही. PYQ मध्ये दिलेल्या संकल्पना, आलेले प्रश्न, त्यातले नियम आणि प्रश्न विचारण्याच्या पद्धती ह्या खूप तुम्हाला बारीक क्लोज ऑब्झर्वेशन करायचे. सो या ठिकाणी A आणि B बरोबर आहे आणि C चुकीचं आहे. सो आपल्याला या ठिकाणी A अँड B आर करेक्ट. पर्याय क्रमांक 2ला मार्क करायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे यायचं. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट द करेक्ट आन्सर. पाहायचं. जॉन इज माय कझिन ब्रदर. कझिन ब्रदर असं कधीच होत नाही, कझिन हा ब्रदरच असतो. सो या ठिकाणी डबल सिमिलर शब्द वापरण्याची गरज नाही. जॉन इज माय कझन, B बरोबर आहे. A इज इनकरेक्ट अँड B इज करेक्ट. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर येते, लक्षात ठेवायचं. सो 68 साठी आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर क्लिअर आहे. पुढच्याकडे जायचं आहे. द मिनिंग ऑफ द लेझी फिअर. लेझ फिअर इज एक्सप्रेस बाय द फ्रेज. आता लेझ फिअर हा थोडासा इकॉनॉमिक टर्मचा शब्द आहे आणि कॉमन नाही आहे. हा विशेष बाब म्हणजे कॉमन नाही आहे का आपल्या पुस्तकांमध्ये जे रेग्युलर स्पर्धा परीक्षांचे आहे त्याच्यामध्ये ही फ्रेज आलेली नाही. त्यामुळे हा अगदी आउट ऑफ कॉन्टॅक्ट प्रश्न आहे. परंतु थोडंसं कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतील वगैरे त्यांना ह्या प्रश्न म्हणजे अशा टर्म माहिती असावेत किंवा तुमच्या वाचनामधून अशी फ्रेज गेलेली असावी असं अपेक्षित आहे. लेझ फिअर ज्याला आपण बोलू जातो नॉन इंटरफिरन्स. बेसिकली काय म्हणतो, द पॉलिसी, एक अशा प्रकारची योजना, एक पॉलिसी आहे अलाविंग प्रायव्हेट बिझनेस, का जे काही खाजगी व्यवसाय आहेत, बरोबर आहे का, टू डेव्हलप विदाऊट गव्हर्नमेंट कंट्रोल. म्हणजे गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारचा कंट्रोल न राहता त्यांना खाजगी व्यवसायांना वाढीस प्रोत्साहन करणे किंवा तशा प्रकारची योजना. म्हणजे काय म्हणतं, नॉन इंटरफिअरन्स. नॉन इंटरफिअरन्स म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर कंट्रोल नसणं. ऑफ गव्हर्नमेंट इन ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री एक्सेट्रा. पर्याय क्रमांक 3 उत्तर तुमचं क्लिअर आहे, लक्षात ठेवायचं. आता पुढे बघायचं. द रोड विड्स अप द माउंटन. द कॅम्पेन वॉज वाइंडिंग डाऊन. इट इज स्टील ट्राईंग टू गेट हिज विंड बॅक.
आता इथं तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला काय विचारलेलं आहे, चूज द करेक्ट मिनिंग विचारलेलं आहे. तर द रोड विंड्स ऑफ द माउंटन, जनरली आपल्याला एक गोष्ट तुम्ही सहज जरी चेक जरी केलं तर सापडतं का, जर रोड जर या ठिकाणी असा माउंटन किंवा हिली एरियामधून जर न्यायचं असेल तर अगदी स्ट्रेट रोड करून कुठलीच गाडी अशी चढणार नाही किंवा ते पॉसिबल नाही. शेवटी असा हेडे मारत 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 रोड असा वरती नेला जातो, ज्याला आपण टर्न असं म्हणू शकतो, बरोबर आहे की नाही. टर्न्स द माउंटन म्हणजे माउंटनला, मोठ्या टेकडीला, डोंगराला वेढा मारून अशानं रोड जातो आहे. तर एका तो कॉर्नर जर आपण जर तसा जर अर्थ जर घेतला, बरोबर आहे की नाही, म्हणजे इथं विंड्स अप जर इथं घेतला तर इथं टर्न्स हा उत्तरात येणं थोडंसं अपेक्षित आहे. तर इथं माउंटनला रोडला इरिटेट करणं असं होणारच नाही. तर रॅप म्हणजे वेढा घालणे थोडासा वेळ आपण याला गृहीत धरू शकतो. तर या ठिकाणी टर्न्स आणि रॅप ह्या 2 पॉसिबिलिटी स्ट्रॉंग आहेत. पुढे चालायचं. द कॅम्पेन वॉज वाइंडिंग डाऊन. वाइंडिंग डाऊन इट मीन्स टू ड्रॉ ग्रॅज्युअली टुवर्ड्स अन एंड, संपण्याच्या जवळ येणं, बरोबर. जे कॅम्पेन आहे हे संपण्याच्या जवळ आलं होतं. इथं क्लोज होणे, कम टू अन एंड असा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. वॉज आला म्हणजे वाक्य भूतकाळात आहे. तर या ठिकाणी केम बरोबर आहे. ट्विस्ट हे वर्तमान काळातलं दिलेलं आहे, तर हे बसत नाही आहे. आणि इथं ट्विस्टेड आलेलं आहे, जरा वेळ आपण याला कन्सिडर करा. कंक्लूड हे वर्तमान काळात नाही चालणार आहे. आणि ही इज स्टील ट्राईंग टू गेट हिज विंड बॅक. इथं विंड, इथं वारा असा अर्थ नाही घ्यायचा आहे तुम्हाला, तर वेगळा अर्थ दिलेला आहे या ठिकाणी. ब्रेथ, BREATH हा शब्द नाऊन आहे. BREATH हा शब्द व्हर्ब आहे, याच्या शेवटी ई आलेला आहे. गॅल, GALE याचा अर्थ पण विंड, याचा आपण म्हणतो स्ट्रॉंग विंड. काय त्याला अर्थ म्हणतो आपण, स्ट्रॉंग विंड. इतका मोठा वारा का तो मोठमोठ्या वास्तू भुईसपाट करून टाकतो. तर अशा प्रकारचा इथं कॉन्टेक्स्ट नाही का, असा काय मोठा वादळी वारा तो काही घेणार नाही. सो या ठिकाणी गेल हा शब्द इथं जातोय, तसा आपण हा रिमूव्ह केला होता. तर ब्रीज असा कॉन्टॅक्ट येणार नाही, तसा आपण हा रिमूव्ह केलेलाच आहे. सो या ठिकाणी ब्रेथ क्रियापद नको आहे, कारण वाक्यामध्ये हिज हा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या नंतर तुम्हाला नाऊन घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं. सो कॉन्टॅक्च्युअली ए हे 100% करेक्ट उत्तर आहे, पर्याय क्रमांक ए. पुढच्याकडे आता जायचं आपल्याला. पॅराग्राफ आलेला आहे मित्रांनो. तर इथं पॅराग्राफ जो आहे तो सोशॅबिलिटी या एका शब्दावर डिपेंड आहे. सोशॅबिलिटी, तुम्हाला सोशॅबिलिटी कॉन्सेप्ट तुम्हाला इंट्रोड्यूस केलेली आहे का, आपलं सोशॅबिलिटी म्हणजे सोशल ॲटिट्यूड हा कसा असला पाहिजे. म्हणजे हे फक्त जसं आपण म्हणतो मॅन इज अ सोशल ह्युमन बीइंग, म्हणजे माणसानं फक्त माणसांशी सोशल वागायचं का, सामाजिकपणा फक्त माणसांशीच दाखवायचं का, तर असं नाही सर. व्यक्तींच्या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये ह्युमन बिईंगच्या व्यतिरिक्त प्राणीसुद्धा आहे, पशुपक्षीसुद्धा आहेत, त्यांचेसुद्धा आपल्याला सोशल बिहेवियर असलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला काही जर आपण डिटेलमध्ये जर वाचलं तर काही गोष्टी तुम्हाला समजेल का. जरा इथं बघायचं आता. कॅपेबल ऑफ अटॅचमेंट अँड डिवोशन टू ह्युमन बिईंग्स अँड टू वन अनदर. Man killed many animals in the early period of civilization in order to clear the jungle, and the same cruel but unavoidable process can be witnessed in a new colonies. There are also noxious, venomous and ferocious animals like tigers, jaguars, wolves, sharks, snakes and others which kill us and we must kill them. म्हणजे बघा, हे जे काही रानटी प्राणी आहेत, हिंस्र प्राणी, पशुपक्षी ज्याला बोलूया का, ते जर मनुष्याला जर खात असतील तर आपण सुद्धा त्यांना मारलं पाहिजे असा ॲटिट्यूड आहे. म्हणजे त्यांच्या बाबतीत आपण सोशल राहून चालेल का, तर नाही चालणार. म्हणजे हे जर हिंस्र प्राणी आहे, ते जर ह्युमन बिईंगशी जर तसा सोशल बिहेवियर करत नाही आहे, बरोबर आहे की नाही, ते जर आपल्याला खातच असतील तर आपण त्यांच्याबरोबर सोशल जसं आपण बाकीच्यांबरोबर बिहेव करतो तसं यांच्याबरोबर पॉसिबल होणार नाही. तसं जर तुम्ही जर पुढे जर वाचत जर गेला तर तुम्हाला इथं पण परत दिसतं बघा. रॅट, फ्लाईज, वॅप्स, लॉक्टस, व्हाईट आंट्स अँड अदर ॲनिमल्स डिस्ट्रॉय आवर प्रॉपर्टी अँड स्प्रेड डिसीजेस. दुसऱ्या गटामध्ये असे आहेत का यांच्यापासून उपद्रवच निर्माण होतो. जसं उंदीर आहे घरामधला. उंदीर कधीच सामाजिक प्राणी नाही आहे का, तो चांगलं भलं केलं असं सापडत नाही, म्हणजे याच्यापासून सुद्धा हानी आहे. मग असे प्राणी जे उपद्रवी आहेत का, ज्यांच्यापासून एकतर प्रॉपर्टीचं नुकसान होतं किंवा यांच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये डिसीजेस पसरतात, तर यांना सुद्धा आपण मारलं पाहिजे. म्हणजे यांच्याशी सुद्धा तितकं सोशल, जसं ह्युमन बिईंग बरोबर सोशल आहे तसं यांच्याबरोबर राहून चालेल का, इथं पण नाही. म्हणजे अ डिग्री ऑफ सोशॅबिलिटी शुड बी मेंटेन्ड ओव्हर देअर. पूर्णपणे सोशल यांच्याशी होऊन चालणार नाही. परंतु पुढे काय दिलेलं आहे, देअर आर सम पेट ॲनिमल्स. याच्यामध्ये काऊ आहे, बफेलो आहे, ऑक्स आहे, बरोबर आहे, डॉग आहे, असे काही प्राणी आहे. दे आर व्हेरी क्लोजली कलेक्टेड टू अस फ्रॉम द जनरेशन टू जनरेशन.
गेल्या अनेक जनरेशनपासून ते ह्युमन बिईंगला अगदी मदत करत आलेले आहेत, बरोबर आहे की नाही. सोशल आहे, मग यांच्या बाबतीत आपण तेवढा सोशलपणा उदारपणा दाखवला पाहिजे, ते अत्यंत गरजेचं आहे. तर अशा प्रकारे इथं 3 स्टेजेस दिलेले आहेत, काही उपद्रवी प्राणी, काही हिंस्र प्राणी आणि काही पेट म्हणजे सोशल ॲनिमल, बरोबर आहे की नाही. का जे आपल्याला आपण म्हणतो की पेट ॲनिमल, का जे आपण त्यांना आपण घरामध्ये सांभाळतो, बरोबर आहे. मग त्यांच्याशी आपलं रिलेशन असलं पाहिजे. मग त्यांना ते जर आजारी असेल तर त्यांना दवा गोळा केल्या पाहिजे, त्यांना आपण आराम दिला पाहिजे, बरोबर आहे की नाही. त्यांना यातना होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे हा सोशल ॲटिट्यूड यांच्याशी बाळगणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, सोशॅबिलिटीची कॉन्सेप्ट काय म्हटलेली आहे, डिग्री ऑफ सोशॅबिलिटी, म्हणजे प्राणी समोरचे कसे आहेत, बरोबर आहे की नाही, त्यांचं बिहेवियरनुसार त्यांच्याबरोबर सोशल बिहेवियर झालं पाहिजे. असं एक इन जनरल याच्यामध्ये तुम्हाला पॅराग्राफ आहे. तर जनरली तुम्ही जर वाचला पॅराग्राफ, जर आपण पाहतो द ॲनिमल्स सर्विंग ह्युमन बिईंग्स, अनेक असे प्राणी आहेत का ते ह्युमन बिईंगला सर्व करतात, मदत करतात, बरोबर आहे की नाही. आर व्हेरी क्लोज अँड ट्रस्टेड फ्रेंड, ते ह्युमन बिईंगचे खूप क्लोज आहेत. तर आपण म्हणू शकतो कॉम्रॅड. कॉम्रॅड म्हणजेच कंपॅनियन, लक्षात ठेवायचं. कंपॅनियन म्हणजे सोबती, ते ह्युमन बिईंगच्या सोबतच असतात, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही जनरेशन जरी पाहत आला तरी जुन्या काळामध्ये सुद्धा असे ॲनिमल मानवासोबतच होते. म्हणजे ते शेतीच्या कामामध्ये असेल, दूध उत्पादनामध्ये असेल किंवा इतर गोष्टींमध्ये मदत करण्यासाठी ते नेहमी माणसाला मदत करतात. कॉम्रॅड म्हणू शकतं. पर्याय क्रमांक 2, अकॉर्डिंग टू द पेशंट सोशॅबिलिटी मीन्स स्प्रेडिंग द आयडिया ऑफ कल्चर, असं होणार नाही आहे. इन्क्लायनेशन टू बी फ्रेंडली, म्हणजे त्यांच्याबरोबर आपल्याला एक मिळतं जुळतं करून घेण्याचा प्रयत्न करायचा, टू बी फ्रेंडली. 100% तर नाही आहे, परंतु असा एक प्रयत्न आपल्याला करायचा आहे. कन्सिडरिंग ऑल द ॲनिमल्स सोशली इक्वल, असं होणार नाही आहे. ते जर हिंस्र प्राणी असेल तर त्यांना इक्वल कसं म्हणता येईल, बरोबर. गाय आणि वाघ यांना इक्वल कसं ट्रीटमेंट देता येईल, उंदीर आहे त्याला कसं इक्वल ट्रीटमेंट देता येईल. सो हे उत्तर होणार नाही आहे. ट्रीटिंग ॲनिमल्स लाईक ॲनिमल, म्हणजे प्राण्यांना प्राण्यांसारखी वागणूक द्यायची नाही. जसे पेट ॲनिमल आहे त्यांनासुद्धा आपण अगदी डोमेस्टिक आहे, घरचे ॲनिमल आपण ज्यांना म्हणतो, ते आपल्याला प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये मदत करतात. मग त्यांना फक्त प्राणी म्हणून ट्रीटमेंट नाही द्यायची. त्यामुळे हे पण उत्तर येत नाही. एलिमिनेशन केलं तर पर्याय क्रमांक 2 उत्तर येणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. द ॲनिमल्स विल डिस्ट्रॉय आवर हेल्थ प्रॉपर्टी मस्ट बी डिस्ट्रॉयड. ॲब्सोल्युटली राईट आहे. ते जर आपल्या प्रॉपर्टीचं नुकसान करतात तर त्यांना डिस्ट्रॉय केलं पाहिजे. जसं उंदीर आहे, फ्लाईज आहे, माशा, का ज्यांच्यापासून मानवाला उपद्रव होतो, डिसिजेस पसरतात, बरोबर आहे की नाही. असं आपण कुठं पाहिलं का उंदरासाठी गव्हर्नमेंटच्या योजना आहेत का, त्यांना जपा, संवर्धन करा, असं सापडत नाही आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे एक उत्तर म्हणजे पॅराग्राफमध्ये दिलेलंच आहे. बिफोर बिल्डिंग न्यू कॉलनीज वी कॅन सी द बिल्डर्स रिवायविंग द प्रोसेस ऑफ सिव्हिलायझेशन. आता जर ए बरोबर दिलेले आणि करेक्ट जर शोधायचं आहे तर ए असले पाहिजे. प्रत्येकामध्ये 2-2 दिलेले बघायचं, किमान 2-3 दिलेले आहेत. मग पुढे जर पाहिलं तर आपण याला घेऊन जाऊ शकतो सोबत. वी मस्ट फ्रेंडली टुवर्ड्स ॲनिमल इवन दे आर व्हिशियस. क्रूर असतील तरी त्यांच्याबरोबर फ्रेंडली कसं शक्य आहे, नॉट पॉसिबल. म्हणजे सी तुम्हाला उत्तरात घ्यायचं यायचं नाही, त्यामुळे सी असणारे 2 पर्याय गेले. आता राहिला ए बी आणि ए बी आणि डी. डीला सोबत घ्या. सम ऑफ द ॲनिमल्स सर्व ह्युमन बिईंग ॲफेक्शनेटली, हे पर्यायामध्ये दिलेलंच आहे म्हणजे पॅराग्राफमध्ये. त्यामुळे ए बी आणि डीला आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे. डी जर उत्तरात येणारच असेल, ए जर उत्तरात येणारच असेल तर डी बीला सोबत घेऊन चला. म्हणजे ए बी आणि डी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अपेक्षित आहे, लक्षात ठेवायचं. पुढचं दिलेलं आहे, अकॉर्डिंग टू द पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग इज किंवा आर करेक्ट. आपल्याला करेक्ट विचारलेलं आहे. बघायचं आता काय दिलेलं आहे, द डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स आर ॲज हंबल अँड हेल्पलेस ॲज द पुअर लेबरर्स आर. आता आपल्या वाक्यामध्ये कुठेतरी पुअर लेबरर्सचा वगैरे उल्लेख दिलेला नाही, बट दे आर स्टील हंबल्स अँड हेल्पलेस. हे तुमचं पॅराग्राफमध्ये करेक्ट स्टेटमेंट आहे, याला घेऊ शकता. द ॲनिमल्स विच सर्व मॅन आर इक्वल कंपॅनियन. जे प्राणी माणसाला सर्व करतात, मदत करतात, ते इक्वल कंपॅनियन सोबती आहे, ॲब्सोल्युटली राईट. हे सुद्धा आहे. सम ऑफ द ॲनिमल्स आर कॅपेबल ऑफ डिवोटिंग देमसेल्फ टू गॉड. मित्रांनो, हे स्टेटमेंट वाक्यात कुठेही दिलेलं नाही म्हणजे पॅराग्राफमध्ये. आणि लक्षात ठेवायचं, आपण आपल्या मनाचं स्टेटमेंट किंवा मनाची संकल्पना इथं जुळवायची नाही. जे पॅराग्राफमध्ये आहे त्याच्याच आधारे प्रश्नांची उत्तर द्यायची. आता हे सी नंबरचं स्टेटमेंट पॅराग्राफमध्ये कुठंच नाही आहे, त्यामुळे इथं कॅन्सल झालेलं आहे. ए आणि बीसाठी तुम्ही पर्याय क्रमांक 1, 74साठी पर्याय क्रमांक 1ला मार्क करायला काहीच हरकत नाही, लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. झोरॉस्टर इम्पोज अपॉन हिज पीपल टू ॲनिहिलेट द पेस्ट्स
मित्रांनो ॲनिहिलेट ज्याला आपण म्हणूया समूळ नायनाट करणे, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली बाय फोर्स, लक्षात ठेवायचं. एन्जॉइन होणार नाही आहे, एम्प्लॉय होणार नाही. एक्सटर्मिनेट इट मीन्स टू डिस्ट्रॉय. सो पर्याय क्रमांक 3 ट्रीट होणार नाही. 3 उत्तर करेक्ट आहे. पुढचं दिलेलं आहे दे वेअर नो वुमेन प्रेझेंट बट वेप्ट ॲट द न्यूज. पूर्णपणे आउट ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात ठेवायचं मित्रांनो, क्लॉज ही जी संकल्पना बघा, क्लॉज 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 ही संकल्पना आहे 2011 ते 2023 पर्यंत जर आयोगाचे सगळे जर प्रश्न जर गोळा जर केले इन्क्लुडिंग कंडिशनल सेंटेन्स, कंडिशनल क्लॉज, नाही बोललं तर 250 पावणे 300 प्रश्न आत्तापर्यंत विचारलेत, पण अशा स्वरूपाचा प्रश्न नव्हता. त्यामुळे हा ॲप्रोच तुमच्या दृष्टीने नवीन आहे, प्रश्न नवीन आहे, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. जनरली तुमच्या वाक्यामध्ये जर तुमच्या वाक्यात निगेटिव्ह वर्ड जर असेल, लक्षात ठेवा द वर्ड बट इज यूज ॲज रिलेटिव्ह प्रोनाऊन. म्हणजे तुमच्या वाक्यात निगेटिव्ह वर्डच्या नंतर जर इथं बट आलेला असेल तर त्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन तुम्ही कन्सिडर करायचा. त्याचा अर्थ दुसऱ्या शब्दामध्ये हू असा निघणार आहे. परंतु बट हा मोस्टली आपल्याला कोऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन आहे आणि तो एक्सेप्ट असा अर्थ जर असेल तर त्यालाच आपण प्रेपोजिशनसुद्धा म्हणतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे बट आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन आपल्याला प्रेपोजिशन म्हणून एक्सेप्ट अशा अर्थानं घेतला. दुसऱ्या बाबतीत तो कोरिलेटिव्ह कंजंक्शनसुद्धा आहे, कोऑर्डिनेटिंगमध्ये येतो तो. पण जर तुमच्या वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्डच्या नंतर जर ह्या पद्धतीने येत असेल तर त्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणता येतं. आणि रिलेटिव्ह प्रोनाऊननं जोडलेला क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. तर उत्तर माझं तुमचं पर्याय क्रमांक 2 आहे. लक्षात ठेवायचं देअर इज नो रोज बट हॅज सम थ्रोन्स. या ठिकाणी बट असा रिलेटिव्ह प्रोनाऊन आलेला आहे का तो रोज संदर्भात आलेला आहे ह्या पद्धतीनं. पुढचं दिलेलं आहे रीड द सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज इनकरेक्ट. इनकरेक्ट विचारले द थीप हॅड हिड हिमसेल्फ इन द शेड. द थीप हिड इन द शेड. आता या ठिकाणी पण पर्याय देताना थोडीशी गडबड केलेली आयोगानं. आता जो हिड आहे, आता जर आपण जर थोडंसं व्यवस्थितपणे जर पाहिलं, लक्षात ठेवायचं तर आपण अनेक अशी क्रियापद याच्यामध्ये शेव असेल, त्याच्यानंतर तुमचं वॉश असेल, याच्यानंतर बरोबर आहे बात आहे, त्याचबरोबर तुमचं हिड, अशी काही क्रियापद आहे मित्रांनो का ज्या कृती आपण स्वतः आपण करतो त्याच्या नंतर आपण शक्यतो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरत नाही. याला जर आपण इन ट्रान्झिटिव्ह जर घेतलं तर याच्यानंतर हिमसेल्फ असा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन येणं अपेक्षित नव्हता. परंतु याला म्हणजे इन ट्रान्झिटिव्ह अशा अर्थानं जर घेतलं तर काही केसेसमध्ये इम्फॅसाइज देण्यासाठी, लक्षात ठेवायचं तुमच्या वाक्यातला जो सब्जेक्ट आहे त्याला इम्फॅसाइज देण्यासाठी त्याच्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरलं जातं. मोस्टली वापरत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे थोडंसं या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे हे अगदी कॉमन नियमाप्रमाणे तसं चुकतंय, हे बरोबर येतं आणि हे चुकतं. परंतु तरी पण या ठिकाणी इनकरेक्ट विचारलेलं आहे. तर याला जर आपण याला ए करेक्ट आणि बीला जर इनकरेक्ट जर बोलावं किंवा बीला जर करेक्ट आणि एला जर इनकरेक्ट जर बोलावं, ए इज इनकरेक्ट तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. परंतु मग जर इनकरेक्ट विचारते आणि करेक्टचे ऑप्शन कशाला दिले, हा एक मेन प्रश्न होतो. बरोबर आहे की नाही. त्यामुळे थोडंसं याच्यामध्ये पण संदिग्धता आहे. तसं जर विचार जर केला म्हणजे कॉमन रूल असा आहे का जनरली हाईड, ॲक्च्युली हाईड ह्या क्रियापदाचं भूतकाळी रूप येते, लक्षात ठेवायचं. तर हिड लक्षात ठेवा, याच्यानंतर आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन नाही घ्यायचं. जो चोर आहे तो एका शेडमध्ये लपला असा अर्थ तुम्ही गृहीत धरू शकता. परंतु त्याला आपण हा इन ट्रान्झिटिव्ह म्हणून आलेला आहे. ट्रान्झिटिव्ह जर बोललं तर याच्यानंतर याचा इम्पॅसाइज देण्यासाठी वापरता येतो, पण त्याचं प्रमाण कमी आहे. थोडंसं ह्या प्रश्नाच्या बाबतीत संदिग्धता आहे. मे बी हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. तसा उत्तर स्ट्रॉंगली ए हा इनकरेक्ट येणं अपेक्षित आहे. परंतु तरी पाहूया त्याचं काय होतं. एवढं एक उत्तर प्रश्न आहे का मी आयोगावर सोडतो, लक्षात ठेवा. पुढच्या याच्याकडे जायचं आहे आपल्याला. द डॉक्टर आज द पेशंट डीड यू ईट एनिथिंग धिस मॉर्निंग. आता डीड हे हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्बनं जर डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्याची सुरुवात झाली तर मित्रांनो आपल्याला कनेक्टिव्ह म्हणून इफ किंवा वेदर घ्यायचं आहे. काय इफ किंवा वेदर ह्या दोघांपैकी एक तुम्हाला कनेक्टिव्ह म्हणून घ्यायचं आहे. तर डॉक्टर इथं तुम्ही जे काही रिपोर्टिंग वर्ब आहे सर्रास आस जरी वापरलं तरी चालतं या ठिकाणी. पण इथं पेशंट हा वाक्यामध्ये तसा आलेलाच आहे. आता पुढे इफ किंवा वेदरपैकी घ्यायचा. इथे इफ आलेलं आहे, दॅट चालणार नाही. दॅट आणि वेदर एकत्रित येत नाही. बी या ठिकाणी रिमूव्ह झालेला आहे, या ठिकाणी वेदर आलेला आहे, या ठिकाणी पण वेदर आलेलं आहे. सो या ठिकाणी 1, 3 आणि 4 मध्ये थोडीशी पॉसिबिलिटी. पुढे चला. आता सगळ्यात इम्पॉर्टंट डायरेक्ट स्पीचमधील वाक्यामध्ये जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं प्रथम तर स्टेटमेंट करायचं
आणि स्टेटमेंटमध्ये अपेक्षित ते बदल करायचे. कारण डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य, डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्य कोणत्याही काळातलं जरी असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं स्टेटमेंटच बनतं. सो या ठिकाणी स्टेटमेंट येणं अपेक्षित आहे. त्यामुळं याचं स्टेटमेंट काय होणार आहे, डीड काढून द्या. यू एट एनिथिंग धिस मॉर्निंग, बरोबर आहे की नाही. आता यू हा प्लुरल झालेला आहे. एट साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ करायचा. ईट एट एटन साध्या भूतकाळाचं काय करा, तुम्हाला पूर्ण भूतकाळ करायचा आहे. त्यामुळे बघायचं या ठिकाणी काळात बदल केला का, नाही. त्यामुळे पहिला पर्याय या ठिकाणी केला. दुसरा तसाही गेला होता. तर तिसऱ्यामध्ये बघायचं हॅड बीन एटन आणि हॅड एटन आलेलं आहे. आता यू जो आहे, यूचं थर्ड पर्सन या ठिकाणी ही केलं, या ठिकाणी पण ही केलं. खाण्याचं काम तोच करणार आहे. इथं तुम्हाला ॲक्टिव्ह व्हायचं आहे ना, म्हणजे तुम्हाला ॲक्टिव्हच पॅसिव्ह म्हणजे इनडायरेक्टमध्ये पाहिजे. हॅड एटन आणि हॅड बीन एटन इथं मध्ये बीन टाकल्यामुळं हे पॅसिव्हची क्रियापद झालं, हे तुमचं ॲक्टिव्हचं झालं. आपल्याला ॲक्टिव्हचं अपेक्षित आहे, बरोबर आहे की नाही. पुढे धीस आलेलं आहे, धीसचं रूपांतर दॅटमध्ये करा आणि वाक्याच्या शेवटी तुम्हाला पूर्णविराम देणं अपेक्षित आहे, बरोबर आहे की नाही. पर्याय क्रमांक 4 उत्तर एक्झॅक्ट आहे. पुढचं बघायचं आहे आय एम ग्रॅमॅरियन. एम हे तुमचं एम आलेलं आहे, त्याचा क्वेश्चन टॅग जोडताना याला एम नॉट असं करायचं आहे आणि याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आरंट असा होतो, बरोबर आहे की नाही. आरंट आय. तर हा अगदी कॉमन आहे, कधीच कुणाचा चुकणार नाही अशी अपेक्षा ठेवतो. आणि पुढचा शेवटचा दिलेला आहे आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स. कंडिशनलवर आतापर्यंत भरपूर उदाहरणं आलेली आहे आणि त्या टाईपचाच हा एक प्रश्न आहे. इफ इट रेन्स वी वुड स्टे इंडोर्स. आता इथं इफच्या क्लॉजमध्ये साधा वर्तमान काळ आहे, म्हणजे तुमच्या वाक्यातून झाली रिअल कंडिशन व्यक्त. तर पुढे तुम्हाला साधा भविष्यकाळ पाहिजे किंवा कॅन किंवा मेचा वापर पाहिजे. इथं ओल्ड नको आहे, विल चालला असता. वी विल स्टे इंडोर किंवा वी शाल स्टे इंडोर. पहिलं वाक्य चुकलेलं आहे. इफ द थीप वुड कम इन टू माय रूम आय वुड हिट हिम. इथं इफच्या क्लॉजमध्ये शक्यतो मोडल ॲक्झुलर ह्या पद्धतीनं नाही घ्यायचं. इथं कमचं रूपांतर केममध्ये करा, कारण याला आपण अनरिअल कंडिशन असं म्हणतो. काय अनरिअल. इफच्या क्लॉजमध्ये साधा भूतकाळ असेल तर मेन क्लॉजमध्ये ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप घेतो, ठीक आहे. सो तुम्हाला ए आणि बी तर कंप्लीट चुकीची आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, करेक्ट विचारलं. मग असा पर्याय ज्याच्यामध्ये ए आणि बी नसला पाहिजे. ए गेला, बी गेला, याच्यामध्ये पण बी गेला. मग आता जर तसा अर्थ जर घेतला तर आपल्याला सी बरोबर येणं अपेक्षित आहे. इफ यू हॅड कम 5 minutes अर्लियर यू वुड हॅव गॉट अ सीट. मित्रांनो या ठिकाणी हॅड कम म्हणजे याला आपण म्हणू शकतो इम्पॉसिबल कंडिशन. काय म्हणतो याला, इम्पॉसिबल कंडिशन. इम्पॉसिबल कंडिशनमध्ये इफच्या क्लॉजमध्ये पूर्ण भूतकाळ असतो आणि मेन क्लॉजमध्ये तुम्हाला ओल्ड हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप असतं. ही रचना बरोबर आहे. सो या ठिकाणी तुम्हाला सी करेक्ट घ्यायचं आहे आणि ओनली सी साठी पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने मित्रांनो 80पर्यंत आयोगाचे सगळे प्रश्न होते. अपेक्षित तुम्हाला 2 प्रश्न असे थोडे संदिग्ध वाटले आणि ते असतातच. असा एकही पेपर नाही का त्याच्यामध्ये 100च्या 100 म्हणजे पैकीच्या पैकी सगळे प्रश्न सुटतात. जनरली 1 ते 2 प्रश्नांच्या बाबतीत कुठल्याही पेपरमध्ये बॅकडेटेडचे पेपर बघा संदिग्धता ही निर्माण होतेच. त्याच्या बाबतीत मग ते टीचर असू द्या, स्टुडंट असू द्या, यांच्या मनामध्ये तशी संदिग्धता राहतच असते. तसेच या ठिकाणी आयोगाचा पार्ट आहे, या ठिकाणी काही 2-3 प्रश्नांच्या बाबतीत संदिग्धता आहे, परंतु जवळपास 27 ते 28 प्रश्न अगदी ॲक्युरेट तुम्हाला मी आन्सर सेट या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे. तर अपेक्षित करतो की ज्या विद्यार्थ्यांनी गट बचा पेपर दिलेला असेल आणि त्यांची उत्तरं या प्रश्नपत्रिके म्हणजे या पद्धतीनं येणं अपेक्षित आहे. आता ह्या प्रश्नाची जर डिफिकल्टी लेवल जर पाहिली, लक्षात ठेवायची, या प्रश्नांची जर डिफिकल्टी जर लेवल जर पाहिली, या ठिकाणी 30 प्रश्न तुमच्या पेपरमध्ये आलेले. तर एक ॲव्हरेज स्टुडंटला मी तुम्हाला सांगतो साधारणतः 24-25 पर्यंत स्कोर या पेपरचा यायला अपेक्षित आहे. कारण पेपरची जर लेवल जर पाहिली 24-25 पर्यंत एक चांगला स्टुडंट 100% 30 पैकी जाऊ शकेल, हे लक्षात ठेवायचं. मग इथपर्यंत ॲटलिस्ट जे साधारणतः 22 ज्यांनी क्रॉस केलेले आहेत त्यांचा स्कोर चांगला होणार आहे, बरोबर आहे का. ज्यांचा 20पेक्षा खाली वाटत असेल तर बाबांनो प्लीज सेकंड पेपरला थोडं अजून जरा लक्ष द्या, तो चांगल्या पद्धतीनं सॉल्व करा. आणि ज्यांना निश्चित वाटते 23, 24, 25 बरोबर आलेले आहेत, जास्त याच्यात जाऊ नका, तुम्हाला अजून सेकंड पेपर द्यायचा, त्याला विशेष ट्राय करा. तर हा जो लेक्चर आहे, तर इथून पुढचे जे काय आता गट ब
23ची आता एक महिन्यावर पेंडिंग आहे आता ती. त्याच्यानंतर गट क आहे डिसेंबरमध्ये. त्याच्यानंतर डिसेंबरनंतर लगेच राज्यसेवा 2023 आहे. ह्या 3 अगदी मोठ्या एक्झाम्स अजून पेंडिंग आहे. तर मित्रांनो, हा जो काय पेपर आहे हा तुमच्या पुढच्या एक्झामसाठी रोडमॅप आहे. प्रश्न येतात कसे, त्यांची उत्तरं द्यायची कशी, एलिमिनेशन कसं करायचं, PYQचा आधार, PYQ कुठपर्यंत मदत करतं, PYQचा किती सपोर्ट होतो, हे सगळं ह्या पेपरमधून तुमचं क्लिअर झालेलं आहे. आयोगानं व्होकॅब्युलरीचा जो फोकस आहे हा थोडा ह्या पेपरमध्ये कमी केला, ग्रामरचं वेटेज थोडं वाढवलं. ही कन्सिस्टन्सी म्हणजे ह्या पॅटर्नमध्ये आयोग नेहमी ठेवत असतं. ह्या पेपरमध्ये मे बी आता ग्रामर कमी आलं, जास्त आलं सांगता येत नाही, पुढच्या पेपरमध्ये व्होकॅब्युलरीचं वेटेज वाढू शकतं. त्यामुळे आपल्याला अभ्यासामध्ये इक्वल स्टडी ठेवायचं आहे. ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रेन्शनला सोडायचं नाही. लक्षात ठेवा, कॉम्प्रेन्शन हे 10 मार्कला आहे. इंग्लिशचं 5 आणि मराठीचं 5, 10 पैकी 10 पडतात. आणि जर आपण त्याला किमान 10-15 मिनटं वेळ देतो तर ते पॅराग्राफ हे सुटलेच पाहिजे, या दृष्टीने अभ्यास करा. सगळ्यांना सेकंड पेपरसाठी शुभेच्छा. त्याचबरोबर जे विद्यार्थी गट क 2023ची स्टडी करतायत, जे विद्यार्थी डिपार्टमेंटल PSIची तयारी करतात, ज्या विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ची तयारी करतात, या विद्यार्थ्यांसाठी मी माझे ॲप्लिकेशन आहे MPSC इंग्लिश अकॅडमी. तर या अकॅडमीच्या या ॲप्लिकेशनवर मी नवीन एक कोर्स लॉन्च केलेला आहे, इंग्लिश बॅच. अगदी फोकस बॅच आहे का, जिथं तुम्हाला 50 प्रश्न आहे, या ठिकाणी तुम्हाला गॅरंटेड 40-42पर्यंत घेऊन जाण्याची क्षमता ह्या कोर्समध्ये आहे. तर लक्षात ठेवायचं, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये बॅच नंबर 1 असा तुम्ही जॉईन करू शकता. याच्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स चांगलं इंग्लिश ग्रामर शिकवतो आहे. व्होकॅब्युलरी, कॉम्प्रेन्शन, कॉमन इरर. सध्याचा पॅटर्न हा कॉमन इररकडे जास्त कल आहे, त्यामुळे कॉमन इररला विशेष वेटेज आहे. आणि 2011 ते 2023पर्यंतचे सगळे PYQ मी या ठिकाणी सॉल्व करून घेतो टॉपिकच्या नंतर लगेचच. तर निश्चितच एक खूपच इफेक्टिव्ह अशी बॅच आहे. जे विद्यार्थी गट क, राज्यसेवा, गट ब ची आणि डिपार्टमेंटलची तयारी करत असतील त्यांनी निश्चित हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि बॅच नंबर 1 जॉईन करा. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढं बास. नंतर आपण असाच काही काही क्वेश्चन पेपर घेऊन मी तुम्हाला लवकर भेटतो. थँक्यू.